नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, आरोग्यदायी, भरभराटीची जावो आणि तुम्हाला जी इच्छित नोकरी पाहिजे ती नक्कीच मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, तत्पूर्वी दिवाळी धमाका बंपर ऑफर ही मी तुमच्या समोर सांगतो। बघा, टीईटी टेस्ट सिरीज संपूर्ण मोफत आपण देत आहोत। 40 टेस्ट पेपर आणि 40 सोल्युशन पेपर ह्यामध्ये देत आहोत। फक्त करायचं काय आहे, राऊत सर युनिक अकॅडमी ॲप डाउनलोड करा व मोफत टेस्ट सिरीज मिळवा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक आहे, तिथे जा, ॲप डाउनलोड करा आणि मोफत टेस्ट सिरीज मिळवा। 40 टेस्ट पेपर, 40 सोल्युशन पेपर आणि ते तुम्ही प्रिंट करू शकता, काय म्हणून शेअर करू शकता, सर्व काही करू शकता। सोबतच टीईटी पेपर 1 पेपर 2 संपूर्ण अभ्यासक्रम हा फक्त आपण 699 रुपयात देतो आहोत। यासोबत टेस्ट सिरीज, नोट्स, पुस्तके, ई बुक्स, PYQ आणि संपूर्ण अभ्यास साहित्य तुम्हाला मिळेल। आणि TIT 2024 संपूर्ण अभ्यासक्रम 899 रुपयात देतो आहोत। त्यासोबत टेस्ट सिरीज तब्बल 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। सोबत नोट्स, पुस्तके, ई बुक्स, PYQ संपूर्ण अभ्यास साहित्य तुम्हाला मोफत मिळेल। पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 499 रुपयात, सर्व विषय त्याच्यामध्ये बघा 200 टेस्ट पेपर आणि 200 सोल्युशन पेपर, नोट्स, पुस्तके, ई बुक्स, PYQ आणि संपूर्ण अभ्यास साहित्य मोफत। विशेष म्हणजे या बॅचमधून जर 90 पेक्षा जास्त प्रश्न पेपरमध्ये आले नाही पोलीस भरतीच्या, तर या बॅचच्या 10 पट पैसे तुम्हाला परत मिळेल। आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व विषय लाईव्ह आणि रेकॉर्ड होतील, रेकॉर्ड स्वरूपात तुम्हाला मिळेल। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, PDFs, ई बुक्स, टेस्ट सिरीज आणि मागील सर्व वर्षांचे झालेले सराव पेपर तुम्हाला मिळतील। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येतील। 365 दिवसांचा कालावधी आहे। परीक्षा जर पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल, लक्षात घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे 3000 प्लस विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये, 1500 प्लस विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये आणि 1000 प्लस विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये नोकरीवर आत्ता या क्षणी रुजू आहेत। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। चला, तर आपण बघत होतो आज एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेत आहोत, हे लक्षात घ्या। तो व्हिडिओ म्हणजे कोणता सर? TET शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर 2024ला पेपर 1 पेपर 2 ह्याची तुमची शिक्षक पात्रता परीक्षा आहे। आणि पेपर कसा सोडवायचा, मागचा जो व्हिडिओ होता पेपर कसा सोडवायचा, ह्यासाठी तुम्ही अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। बघा, आणि आता त्याच्यापेक्षा काहीतरी अपडेट आणि अत्यंत प्रॉपर टेक्निक काय हे या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे। बघा, असा सोडवा पेपर, वाचनात काही प्रश्न गेलेही नसेल तरी त्याही प्रश्नाचे उत्तर आपण बरोबर आणण्याचा कसा प्रयत्न करायचा। आणि आता तुम्ही परीक्षा म्हटल्याच्या नंतर काही ना काही अभ्यास तर केलेलाच आहे, म्हणजे अभ्यास न करताच जो डायरेक्ट परीक्षेला गेलेला आहे असा विद्यार्थी तर आपल्याला मिळणारच नाही। बघा, म्हणून पण तिथे आपण केलेल्या अभ्यासाचा परीक्षेमध्ये कसा उपयोग करायचा, म्हणजे 100% आपण केलेल्या अभ्यासाचा क्षमतेनुसार तिथे उपयोग म्हणा, वापर म्हणा, कसा करून घ्यायचा तो करता आला पाहिजे। अभ्यास तर सर्वच लोक करतात आणि काही लोक तर असे आहे की TET सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वेळेस पास होत आलेले आहे। तर काही लोक काय म्हणू आपण की एवढ्या वेळा देऊनही पास झालेले नाही आहे, हे लक्षात घ्या। मग त्यांच्या कुठे चुकत आहे, काय अडचणी आहे, त्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायच्या आहे। चला, मग आता आपण बघूया की हे बघा, तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला 150 प्रश्न असणार आहे। पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या। बघा, पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2, म्हणजे मी स्पष्ट सांगतोय, लक्षात घ्या। पेपर 1 जरी असेल तुमचा, लक्षात घ्या, इथे पेपर 1 जरी असेल तरी तो 150 गुणांचाच असणार आहे। आणि पेपर 2 जरी असेल तो सुद्धा कितीचा असेल, 150 गुणांचाच असणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण जर बघतो म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। मग इथे पहिली तर गोष्ट मी सांगू इच्छितो की ह्याच्यातला एकही गोल रिकामा सोडायचा नाही।
एकही प्रश्न सोडून देऊन घरी यायचं नाही. लक्षात घ्या, एकही प्रश्न म्हणजे सांगायचं काय की तुम्ही या 150 पैकी 150 आणि या 150 पैकी 150 असे तुम्हाला सर्वच प्रश्न सोडवायचेच आहे. सर्वच प्रश्न काय करायचे आहे माहिती का, सोडवायचेच आहे. सर्वच्या सर्वच प्रश्न निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणाने. जर निगेटिव्ह मार्किंग जर असती तर मग आपण थोडासा वेगळा विषय केला असता, हे लक्षात घ्या. चला, आता एक मुद्दा महत्त्वाचा असा की जो कोणी परीक्षेचा फॉर्म भरतो, लक्षात घ्या, कोणीही असू द्या, कोणताही विद्यार्थी असू द्या, बघा, जो कोणी परीक्षेचा काय म्हणून सांगा फॉर्म भरतो, लक्षात घ्या, तो अभ्यास करतोच, काही ना काही करतो. काय म्हटलं मी, काही ना काही. म्हणजे काही लोकांना ते टार्गेटच असतं की पास व्हायचंच आहे, मग त्याच पद्धतीनं क्लास नोट्स, PYQ म्हणा, टेस्ट पेपर म्हणा, आणि सर्व वेळ त्याला देऊन असे करणारे विद्यार्थी आहे. तर काहींना इतर कामे सांभाळून करावं लागतात. म्हणजे जो फॉर्म भरतो तो विद्यार्थी अभ्यास करतो, बघा. पण तुम्ही केलेला अभ्यास तो त्या परीक्षेमध्ये पूर्ण क्षमतेनं ओतणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मग तुम्ही केलेल्या अभ्यासानुसार प्रश्नांचे किती प्रकार पडतात, तर त्यानुसार प्रश्नांचे दादा 3 प्रकार पडतात. बघा, आता कोणकोणते 3 प्रकार पडतात, तर ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 100% येतात आणि ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला 100% येतं त्या प्रश्नाला उत्तर टिक करायला वेळ नाही लागत. जसं वाचल्याबरोबर बऱ्याचदा अशा प्रश्नांचं उत्तर, लक्षात घ्या, ऑप्शन न बघता सुद्धा आपण सांगतो. बघा, प्रश्न वाचला रे वाचला म्हटलं की उत्तर येतं, तर ते झाले आपले 100% अचूक माहीत असणारं उत्तर. पर्याय न शोधता आपल्या डायरेक्ट उत्तरच डोक्यात क्लिक होतं. तर तशा प्रकारचे प्रश्न म्हणजे तुम्हाला 100% माहीत असणारे प्रश्न, 100% ज्यांची उत्तरे माहिती आहे, अचूक उत्तर माहीत आहे असे प्रश्न. दुसरा एक प्रकार असतो बघा, दुसरा एक प्रश्नांचा प्रकार येतो दादा, तर तो कसा असतो, ज्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये बघा 2 पर्यायामध्ये तुम्हाला द्विधा अवस्था असते, म्हणजे कन्फ्युजन असते. लक्षात घ्या, कन्फ्युजन असते, 50-50% असते, हा लक्षात घ्या. मग हे काय म्हणू, तर आता हे उत्तर होईल की हे उत्तर होईल असं तुम्हाला कन्फ्युजन असते. अशा प्रकारचे प्रश्न असतात. आणि काही हा तिसऱ्या प्रकारचे प्रश्न कसे असतात की तुम्ही अजिबातच काहीच बघितलेलं नसते, म्हणजे त्या प्रश्नातून काहीच बघितलेलं नसते, म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नसते, हे लक्षात घ्या. मग आता तुम्हाला सांगतो, तसेही प्रश्न आपल्याला बरोबर आणण्याचा आटोकाट प्रयत्न परीक्षेमध्ये करायचा आहे. आणि तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रकार प्रश्नाचा कसा सोडवायचा हे लक्षात घ्या. आणि कोणीच विद्यार्थी असा नाही आहे की फक्त येणारे प्रश्न तुम्ही निवडून करता. बघा, तुमची प्रोसिजर कशी चालते, तुम्ही 1 पासून तर 150 पर्यंत प्रश्न वाचत जाता फर्स्ट रिडिंगला. मी याच्यामध्ये तुम्हाला इव्हन उतारे कसे सोडवायचे ते सुद्धा सांगणार आहो, हे लक्षात ठेवा. बघा, हे उतारे जे आहे, उतार्यावर सुद्धा आपण काय करायचं, फोकस करायचं. आता तुम्हाला सांगतो, मग इथे काय आहे लक्षात घ्या. इथे आपण पहिल्यांदा प्रश्न वाचत असताना, प्रश्नपत्रिका वाचत असताना पहिल्या प्रश्नापासून आपण जातो, तो कुठपर्यंत जातो सांगा, 150 पर्यंत जातो. मला येणारे आधी सोडवतो असं आपण कधीच म्हणत नाही. तर आपण सरसकट सर्वच्या सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. सरसकट सर्वच्या सर्व प्रश्न सोडवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. म्हणून मग तुम्हाला सांगतो की याच्यातून या 1 पासून तर 150 पैकी तुम्हाला असे काही प्रश्न मिळतील की ज्याची उत्तरं तुम्हाला ऑप्शन न बघता सुद्धा माहीत असतात. ऑप्शन न बघता सुद्धा माहीत असतात, अचूक माहीत असतात, 100% माहीत असतात. आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कसं येते सर, तात्काळ येते, प्रश्न बघितल्याबरोबरच येते. मग तसे या 1 ते 50 पर्यंत कोणाचे 20 प्रश्न असतील, कोणाचे 30 असतील, कोणाचे 60 असतील, कोणाचे 70 असतील, कोणाचे 80 असतील, हे कशावर डिपेंड करेल सांगा, अभ्यासावर डिपेंड करेल. हे लक्षात घ्या, आपला अभ्यास किती झालेला आहे त्याच्यावर डिपेंड करेल. तर हे प्रश्न प्रथम टिक करायचे. बघा, हे प्रश्न केव्हा सांगा, प्रथम. ज्यांना असं पेंडिंगवर नाही ठेवायचं. काही लोक काय करतात, टिक करून ठेवतात, नंतर क्रमाने गोल करतात. मुळातच ती पद्धत बिलकुलच वापरू नका. ज्याचं उत्तर करेक्ट माहीत आहे त्याला टिक करून घ्या, सोबतच टिक करा. नाहीतर मी अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचं बघितलेलं आहे, कधी कधी त्याचा टिक करण्याचा, गोल टिक करण्याचा काय सांगा, क्रम चुकतो. आणि क्रम चुकल्याच्या नंतर दादा इतकी गल्लत होते की असे पोरं म्हणतात की माझा काय म्हणून सांगा, क्रमाने 11 प्रश्न वाया गेले म्हणते. क्रमाने 11 प्रश्न, अरे कशाला म्हणतात, एवढे वाया गेले तेवढे वाया गेले, तसं करायचं नाही. आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्याची उत्तरं वाटतात, जे तुम्हाला करेक्ट समजते, ते बिलकुल फास्टेस्ट आपण करून घ्यायचं, तेव्हाच्या तेव्हा. लक्षात घ्या, इथे
तेव्हाच्या तेव्हा आपण ते काय सांगा हे करून घ्यायचं. 1 ते 150 पर्यंत लक्षात घ्या. सर जेवढे येतात तेवढे प्रश्न करायचे. आता हा झाला फर्स्ट प्रकार. त्याच्यानंतर येतो तुमचा दुसरा प्रकार, ज्या प्रश्नांच्या उत्तरात तुम्हाला द्विधा अवस्था आहे, 50-50 आहे. आता तुम्हाला इथे पर्याय किती असणार आहे ते पहिल्यांदा लक्षात घेऊया. तुम्हाला पर्याय किती असणार आहे? 1 पर्याय, 2 पर्याय, 3 पर्याय आणि 4 पर्याय. बघा, ही तुमची प्रथम फेरी आहे. आणखी तुम्ही पहिलीच फेरी आणि तिलाच जनरली तुम्ही शेवटची फेरी ठरवली तरी चालते. बघा, पण एकंदरीत तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फेऱ्या किती व्हायला पाहिजे? प्रश्नपत्रिका सोडवताना जनरली हे प्रश्नांचे जे मी 3 प्रकार सांगितले त्या 3 प्रकारामधून तुमच्या एकूण 3 फेऱ्या व्हायला पाहिजे. बघा, तर 1 फेरी, पण पहिल्या फेरीमध्ये बरंच काही प्रेडिक्शन तुमच्याने झालं पाहिजे हे लक्षात घ्या. मग आता दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नावर आपण आलेलो आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या पण फेरी पहिलीच आहे. बघा, पण आता तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांचे तुम्ही गोल करत आहे, पण तुम्ही कोणताही प्रश्न न वाचताच पुढे जातच नाहीये ना. तुम्ही प्रत्येक प्रश्न वाचूनच जाताय. मग त्या प्रश्नाला वेळ दिला आहे. लक्षात घ्या, तुम्ही त्या प्रश्नाला काय केलेला आहे सांगा? वेळ दिला आहे. म्हणून याच्यातून तुम्हाला जे 2 पर्याय कट वाटतात त्यांना पहिल्यांदा कट करून टाका. झालं, पहिल्यांदा कट करा. आता पहिल्यांदा कट केल्याच्या नंतर इथे थोडासा सायकोलॉजीचा वापर करा, थोडासा सायकोलॉजीचा. आता उरले 2 पर्याय, तुम्हाला कोणत्या 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन आहे? दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये, अशा 2 पर्यायामध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे. बघा, ह्या 2 पर्यायामध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे. तर आपल्या मनाचा कल आहे. बघा, इथे हे 4 पर्याय वाचत असताना जो पर्याय आपलं उत्तर वाटतो, म्हणजे वाचल्याबरोबर सायकोलॉजी, मानसशास्त्र, बघा ते कुठेतरी आपला सबकॉन्शियस माइंड तुम्हाला क्लिक करून देतं की हे असं उत्तर असावं. म्हणजे ह्या 2 पैकी लक्षात घ्या. मग तो असा बिलकुल 0 अवरमध्ये, 0 सेकंडमध्ये जे तुम्हाला काय करतं सांगा, तात्काळ ते डोक्यात आणून देतं की हे असं असायला पाहिजे. पण तुम्ही हे वाचल्यावर पुन्हा मग तुम्हाला वाटू लागतं की हेही असायला पाहिजे. मग हे 2 आहे की 4 आहे, 2 आहे की 4 आहे, असं आपलं कन्फ्युजन सुरू होतं. पण इथे एक लक्षात ठेवा, तर आता तुम्हाला त्याचं उत्तर जर नंतर लिहायचं असेल तर तुम्ही, मी सोबतच सांगतो लक्षात घ्या, तुम्ही ज्या पर्यायावर सोबतच जर हे दोन्ही प्रकारचे प्रश्न तुम्ही सोबत सोडवले, नो प्रॉब्लेम, काहीही समस्या नाही. बघा, हे दोन्ही प्रकारचे म्हणजे 100% उत्तर येणारे आणि त्याच्यानंतर काय सांगा 50-50 वाले, हे दोन्ही प्रकारचे प्रश्न तुम्ही सोबत सोडवले, काहीच समस्या नाही. मग तुम्हाला असं डोक्यामध्ये जे फर्स्ट 0 सेकंदाला जे काही सांगा क्लिक होईल तर ते उत्तर या ठिकाणी लिहायचं. समजा तुम्हाला वाटलं की 4, तर उत्तर तुम्ही 4 गोल करून काय व्हायचं सांगा, मोकळं व्हायचं. हे लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने आपण 4 गोल करून काय सांगा मोकळं होऊन जायचं आणि हा पर्याय इथून कट करून टाकायचा. पण लक्षात घ्या, ही तुमची पहिली फेरी आहे. पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही वाचत आहात, तुमच्याकडे वेळ आहे, मन शांत आहे, आताच पेपर आला आहे. पण लक्षात घ्या, आणखी आपण टेन्शनमध्ये आलेलो नाही आहे. पूर्ण प्रश्नपत्रिका बघायची आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, पहिल्या फेरीमध्ये जे आपण उत्तरांचं आकलन करून घेतो तर दादांनो ते नीट होतं, वाचन नीट होतं, व्यवस्थित होतं, व्यवस्थित समजतं आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगत आहो की मग शेवटी जेव्हा 5 मिनिटं आणि 25 प्रश्न असतात तर तेव्हा आपली घाई होते, गोंधळ होते. आपण सुरुवातीच्या फेरीमध्ये काय निर्णय घेतला होता ते आपल्याला माहीत राहत नाही. म्हणून इथे जर आता उत्तर जर लिहायचं नसेल तर तुम्ही इथे टिक करून ठेवायचं. ह्याच्या बाजूला काय सांगा मार्क करून ठेवायचं की आपल्याला हे पर्याय लिहायचा होता, आपल्याला हा पर्याय लिहायचा होता, असं मार्क करायचं. म्हणजे शेवटी जेव्हा भरभर गोल करायची पाळी येते तर तेव्हा ह्या पद्धतीनं गोल करायचं. मग आता कन्क्लुजन कसं काढू? 50-50चं उत्तर जेव्हा तुम्ही लिहत असता तेव्हा पहिल्यांदा काय करायचं, जे पर्याय तुम्हाला 2 वाटत नाही त्यांना पहिल्यांदा क्लोज करून टाका आणि जे बाकीचे 2 वाटतात त्याच्यापैकी वाचल्याबरोबर 0 सेकंडमध्ये जे तुमच्या मनाने कौल दिला, मला लक्षात घ्या, सायकोलॉजीचा वापर करून मनाने कौल दिला, त्याचं उत्तर तुम्ही इथे काय सांगा टिक करायचं. हे लक्षात घ्या. पण जर समजा तुम्हाला सोबत जर पहिल्याच फेरीमध्ये तो प्रश्न टिक करायचा नसेल तर तुम्ही काय करायचं, तिथं पॉईंट देऊन ठेवा की आपण हा पर्याय केला होता. कदाचित तुम्हाला पुढे जर वेळ नाही मिळाला तर तुमची घाई गडबड गोंधळ होणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता आपण बघूया, बघा अजिबातच उत्तरे माहीत नाही. आता एकूण प्रश्नपत्रिका तुमची कितीची असणार आहे तर हे लक्षात घ्या. एकूण प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे, हे बघा किती सांगा 1. तर 1 प्रश्न ते काय सांगा 150 पर्यंत असणार आहे. तर याच्यापैकी जर समजा तुम्हाला 1 ते 150 पैकी समजा तुम्हाला 40 प्रश्नांचे उत्तर अजिबातच माहीत नाही, कोणाला 50चे माहीत नाही, कोणाला 60चे माहीत नाही, तर अशा वेळेस काय करायचं हे लक्षात घ्या. आता काय सांगा, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून प्रत्येक गोल तुम्हाला करायचाच आहे. निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणाने तुम्हाला प्रत्येक गोल त्या ठिकाणी करायचा आहे.
बघा, निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणाने प्रत्येक गोल करायचा आहे. तुम्हाला इच्छा असो नसो गोल करायचा म्हणजे करायचाच, हे लक्षात घ्या. तुम्हाला प्रत्येकच गोल करायचा आहे हे लक्षात घ्या. बघा, तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाची. प्रत्येक गोल तुम्हाला करायचा आहे निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणाने. आणि आता गोल कसे करायचे, तर बऱ्याचदा तुम्ही, आता तुम्हाला पर्याय किती आपल्याकडे, एकूण 4 पर्याय आहे. लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा, 1 2 3 4. तर असे 1 2 3 आणि 4 पर्याय आहे. तर पोरं काय करतात, आता उरले प्रश्न समजा आता गृहीत धरा की आमच्याकडे किती प्रश्न बाकी आहे सर, तर 40 प्रश्न बाकी आहे असं आम्ही गृहीत धरूया. किती प्रश्न बाकी आहे, 40. मग तुम्ही काय म्हणा की त्याला एकाला 1, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 3 असं जर रॅन्डम करत असाल, बघा रॅन्डम करत असाल तर म्हणजे तुम्हाला अजिबात उत्तरे माहित नाही याची गोष्ट करतोय आपण. बघा, रॅन्डम करत असाल तर उत्तरे बरोबरच येईल ह्याची काहीच गॅरंटी नाही, लक्षात घ्या. पण जर समजा 40लाही कोणताही एक पर्याय वापरावा. हे बघा, मी हे 40ही प्रश्न आहे तर याच्यामध्ये कोणताही एक पर्याय वापरावा. बघा, इथे काय म्हणून सांगा, एक पर्याय वापरावा. बघा, आता हे पहिला पॉईंट काय म्हणून सांगा, एक पर्याय वापरावा. आणि एक पर्याय वापरत असताना तो पर्याय आतापर्यंत जे आपण 110 प्रश्नामध्ये सर्वात कमी गोल झालेला, बघा सोडवलेल्या प्रश्नामध्ये सर्वात कमी गोल झालेला पर्याय वापरावा. बघा, हे दुसरा पॉईंट लक्षात घ्या. जे प्रश्न आपण काय सांगा सोडवलेले आहे, बघा लक्षात घ्या, सोडवलेल्या प्रश्नांत म्हणजे तुम्ही 110 सोडवले आहे म्हणजे तुमचे 40 बाकी आहे. सोडवलेल्या प्रश्नांत सर्वात कमी गोल झालेला पर्याय, सर्वात कमी उत्तरे दिल्या गेलेला पर्याय वापरावा. लक्षात, सर्वात कमी उत्तरे दिल्या गेलेला पर्याय वापरावा. आता असे का बरं सर, तर असे का बरं असं म्हणत असताना आपल्याकडे प्रश्न किती आहे एकूण सांगा, 150 भागीला 4 जर केले, आपण 150 भागीला 4 करू तर अशी कल्पना करा तुम्हाला 37-38 प्रश्न सर्वांनाचे, त्याच्यापैकी सर्वात कमी जो पर्याय गोल झालाय तर तो पर्याय आम्हाला गोल करायचा. लक्षात घ्या, सर्वात कमी जो पर्याय गोल झालेला आहे तो पर्याय आम्हाला ह्या ठिकाणी गोल करायचा आहे, हे लक्षात ठेवा. जो पर्याय सर्वात कमी गोल झालेला आहे तो पर्याय करायचा आहे. बघा, तर हे अशा प्रकारे आपण ह्याचं उत्तर देऊ शकतो, उत्तरे देऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा आता एक पॉईंट सांगतो तुम्हाला, त्याच्यावरही थोडासा फोकस करा, लक्ष द्या. आणि तो पॉईंट म्हणजे दादांनो उतारे. हे बघा, उतारे. आता उतारे सोडवत असताना हा थोडासा उतारे म्हटल्याच्या नंतर आता तो तुमच्या अँगलने जर बघितला तर तो होतो वेळ खाऊ प्रश्न. बघा सर, कोणता प्रश्न होतो उतारे म्हटल्याच्या नंतर, सर तो कोणता प्रश्न असेल तर तो तुमचा वेळ खाऊ प्रश्न होतो. म्हणजे तुमची सवय तशी लागलेली आहे, आपली सोडवण्याची काही सांगा पद्धत तशी झालेली आहे. कशी झाली आहे तर आम्ही करतो काय, उतारा सोडवताना डायरेक्ट उतारा वाचायला घेतो. लक्षात घ्या, उतारा वाचायला घेतो. ओके, आपण उतारा वाचायला घेतो आणि उतारा वाचायला घेतल्याच्या नंतर आम्ही काय करतो, मग एक प्रश्न वाचतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या. आम्ही काय करतो बघा, म्हणजे उतारा वाचायला कधी घेतो तर एकच प्रश्न वाचतो. पहिल्यांदा आम्ही एक प्रश्न वाचतो, समजून घ्या. प्रथम एक प्रश्न वाचतो आपण, बघा प्रश्न एकच वाचतो आणि उतारा वाचायला घेतो. आणि त्या प्रश्नाचं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर समजा आम्हाला मिळालं नाही, परत उतारा वाचतो. अरे काय करत आहे, किती वेळ लावत आहे, म्हणजे एका प्रश्नाला तुम्ही 2दा उतारा वाचत आहे, म्हणजे 2 मिनिट 3 मिनिट चालले त्या एका प्रश्नात. लक्षात घ्या. मग आता त्या उतारावर 3 प्रश्न 4 प्रश्न जर असेल तर दादा पूर्ण प्रश्नांची संख्या प्रथम वाचा. पूर्ण प्रश्नांची संख्या वाचा, म्हणजे एक प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, जेवढे असतील तेवढे. म्हणजे 5 प्रश्न असेल तर ते 5 प्रश्न एकेका ओळीचे असतील, त्याच्या खाली ऑप्शन असतील, तर त्या 4-5 ओळी भरकन वाचून घ्यायच्या. बघा, मेंदूमध्ये क्लिक होतं. आणि मग जेव्हा तुम्ही उतारा वाचायला जाता ना, तर तेव्हा उतारा वाचायला गेल्याच्या तुम्हाला वाटते अरे हे काहीतरी याच्यावर प्रश्न विचारला. मग तिथून आपण काय सांगा, तिथं पेन्सिलनं मार्क करून किंवा तिथे आपण ती ओळ लक्षात घेऊन तो प्रश्न आणि उतारा हे मॅच करून पाहिलं की तिथं उत्तर मिळतं. म्हणजे कमीत कमी तुमचा टाइम काय होतो सांगा, म्हणजे वाचतो, टाइम वाचतो. म्हणजे बघा, 5ही प्रश्न वाचून जर उतार्यात गेले तर हे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही 5 प्रश्नासाठी जो उतारा 5 वेळा वाचणार होते तो 5 वेळा उतारा वाचायची गरज नाही आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. उतारा 1 वेळा किंवा 2 वेळा जरी वाचला, म्हणजे आता इथे उतारा आपण कसा सोडवावा, तर प्रश्नांची सर्व जेवढे त्या उतार्यावर प्रश्न असेल, 3 प्रश्न असेल, 4 प्रश्न असेल, तर सर्व प्रश्न पहिल्यांदा काय करावे, वाचून घ्यावे.
सर्वच प्रश्न, सर्वच्या सर्वच प्रश्न पहिल्यांदा काय करावे सांगा, वाचून घ्यावे आणि हे सर्व प्रश्न तुमचे जसे वाचून झाले तसं उतार्यात जावे. 2 रीडिंगमध्ये आपल्या पूर्ण उतारावरील प्रश्नाची उत्तरे देऊ न होता कधी कधी टायटल द्या, आशय समजून घ्यावा, उतार्याचा बेसिक समजून घ्यावा आणि नंतर त्याची काय सांगा उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे पेपर सोडवायचा आहे. आणि पेपर सोडवायला जात असताना घाबरण्याचं कारण नाही आहे. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला येणारच आहे, केला नसेल तर काय म्हणू, आपल्याला पेपर आपण जेवढा काही अभ्यास केला त्या पेपरमध्ये सर्वस्व ओतून देऊन आपल्याला तो पेपर सोडवायचा आहे. म्हणून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, घाबरण्याचं कारण नाही आहे. लक्षात घ्या, तर प्रॉपर आपण अभ्यास करायचा. विशेष म्हणजे आपण जेवढा अभ्यास केला तर त्या सर्व अभ्यासाचा आपण त्याच्यामध्ये ओतून देणं, पूर्णच्या पूर्ण अर्क त्याच्यात टाकणे हा मुद्दा गरजेचा आहे. बघा, दिवाळी बंपर ऑफर, दिवाळी धमाका बंपर ऑफर, यामध्ये टीईटी टेस्ट सिरीज आपण संपूर्ण मोफत देत आहोत. राऊत सर युनिक अकॅडमी ॲप डाउनलोड करा व मोफत टेस्ट सिरीज मिळवा. टीईटी पेपर 1 व 2 संपूर्ण अभ्यासक्रम 699 रुपयात आहे. सोबत टेस्ट सिरीज, नोट्स, पुस्तके, ईबुक्स, PYQ आणि संपूर्ण अभ्यास साहित्य. TAIT 2024 बॅच आता जॉईन करा. परीक्षा कन्फर्म होणार आहे. पुढे मग तुम्ही काय करता, ऐन वेळेवर बॅचेस लावता. सिलेबसचे म्हणजे समजा होणार की नाही सर, असं होईल तसं होईल, ते तुम्ही लेट जॉईन करता. बघा, म्हणून TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम 899 रुपयात फक्त. सोबत तब्बल 50 टेस्ट पेपर, 50 सोल्युशन पेपर, पूर्ण नोट्स, पुस्तके, ईबुक्स, PYQ, संपूर्ण अभ्यास साहित्य तुम्हाला मिळत आहे. पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 499 रुपयात मिळत आहे. आपली कोणतीही बॅच घ्या, त्याच्यात सर्व विषय लाईव्ह होतील. लाईव्ह तुम्हाला अटेंड करणं झालं नाही तर रेकॉर्डही मिळतील. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, PDFs, ईबुक्स, टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षांचे झालेले सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून सुद्धा मिळेल. बघा, आतापर्यंत 3000+ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये आणि 1500+ विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये आणि 1000+ विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये रुजू आहेत. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा, यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि इतरांना शेअर नक्की करा. धन्यवाद.